ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसे आहात मग सगळे? मजेतच असाल. मग आपले व्हिडिओज पाहताय ना. मी आज तुमच्यासाठी इंदिरा एकादशी महत्त्व व इंदिरा एकादशी का करावी व त्याने काय लाभ होईल, पूजाविधी, विशेष उपाय व इंदिरा एकादशी कथा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जी व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करते त्यांच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी इंदिरा एकादशीचे व्रत करायला हवे. यावर्षी हे व्रत 28 सप्टेंबर शनिवारी आहे. या एकादशीच्या व्रताने सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्त होतो. या एकादशी व्रता दिवशी पूजन हे इतर एकादशी प्रमाणेच आहे, परंतु फक्त या एकादशीला शालिग्राम पूजन केले जाते. या व्रताने कन्यादान व हजारो वर्ष तपस्या करूनही जे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीमद भागवत कथेतील 11वा अध्याय वाचावा व ब्राह्मणांना दानधर्मही करावा व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. या दिवशी पूजाविधी ही शालिग्रामची करावी. प्रथम त्यांना गंगाजलाने अभिषेक करावा व पंचामृतानेही अभिषेक करावा. परत गंगाजलाने शालिग्राम स्वच्छ करून घ्यावेत व परत त्यांना चंदन लावावा व त्यांची विधिवत पूजा अर्चना करून त्यांना नैवेद्य दाखवावा. नैवेद्यावर तुळशीपत्र आवश्यक आहे. आता आपण या व्रताची कथा पाहूया. प्राचीन काळी सत्ययुगात महेशमतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचराने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्रपुत्री, नातवंडे, धनसंपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूंचा परमभक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे. एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यामुळे यमराजाच्या सभेत मी तुझ्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की पूर्ण जन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे. यामुळे मला माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशी व्रत केल्यास मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. नारद मुनींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबियासह हे व्रत केले. व्रताच्या पुण्यप्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रत प्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलांना सिंहासनावर बसून स्वर्गलोकात गेला. त्यामुळे इंदिरा एकादशी व्रत हे पितृपक्षात येते आणि यामुळे या व्रताचे पुण्य आपल्या पितरांनाही लाभते. त्यामुळे इंदिरा एकादशी व्रत हे सर्वांनीच करायला हवे आहे. विशेष उपाय. तरी या दिवशी पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करावी व संध्याकाळी दिवा लावावा. याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद तसेच पितरांचाही शुभ आशीर्वाद मिळतो व अडकलेली कामे सर्व मार्गी लागतात. तसेच संतान प्राप्तीमध्ये अडथळा येत असेल तर तोही दूर होऊन संतान प्राप्ती होते. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. राधे राधे.